नगरपालिका निवडणुकीत मोठी प्रतिष्ठा पणाला लागलेल्या भारतीय जनता पक्षाला अनेक महत्त्वाच्या ठिकाणी पिछाडीचा सामना करावा लागतो आहे। करमाळा, मंगळवेढा, मोहोळमध्ये भाजपा विरोधातील उमेदवार विजयी झालेत। करमाळ्यात सावंत गटाच्या शहर विकास आघाडीचे मोहोळचे शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आलेत, तर मोहोळमध्ये शिवसेनेच्या सिद्धी वस्त्रे या 170 मतांनी विजयी झाल्यात। करमाळ्यात सावंत गटाच्या मोहिनी सावंत तर मंगळवेढ्यातून सुनंदा अवताडे या विजयी झाल्यात। त्यामुळे सोलापुरात भाजपाला मोठा धक्का बसला आहे। सांगोला, पंढरपूर, अकलूज, कुर्डुवाडी या ठिकाणी भाजपाला धक्का देत विरोधकांनी आघाडी घेतली आहे। भाजपाचे उमेदवार बार्शी, अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी येथील आघाडी घेतली आहे। त्यामुळे सोलापुरात पालकमंत्री जयकुमार गोरेंना धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते। सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपालिका आणि अनगर नगरपंचायतीसाठी निवडणूक लागलेली होती। त्यात सर्वच जागांवर भाजपाने आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिले होते। अनेक ठिकाणी तोडफोड करून पालकमंत्री गोरे यांनी भाजपाचे उमेदवार दिले होते, ते जनतेला आवडलेले दिसत नाहीत। सांगोल्यात शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या गटाचे माने आघाडीवर आहेत। पंढरपूरमध्ये भगीरथ भालके यांच्या पत्नी प्रणिता भालके, अकलूजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे, तर कुर्डुवाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत। भाजपाला सर्वाधिक फटका हा करमाळा, मंगळवेढा आणि मोहोळ या नगरपालिकांमध्ये बसलेला आहे। तर मोहोळमध्ये शिवसेनेच्या सिद्धी वस्त्रे या 170 मतांनी विजयी झाल्या आहेत, तर बार्शी, अक्कलकोट, मैंदर्गी आणि दुधनी येथे भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत। उमेदवार निवडीत झालेली तोडफोड आणि जनतेची नाराजी हे प्रमुख कारण पराभवाचं म्हणावं लागेल।